नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी NMMS परीक्षेमधला पेपर पहिला बुद्धिमत्ता चाचणी किंवा ज्याला बौद्धिक क्षमता चाचणी म्हणतो आपण, त्यातला इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यामधले आपण याच्यापूर्वी 3 व्हिडिओज टाकलेले आहेत जे वेगवेगळ्या घटकावरती आहेत. जसं की पहिला जो व्हिडिओ आपण टाकला होता ज्याच्यामध्ये आपण अक्षरमालिकेचे क्रमांक यावर आधारित आलेले प्रश्न आणि त्याचं विश्लेषण या गोष्टीवरती व्हिडिओ टाकला होता. दुसरा जो व्हिडिओ होता तो त्याच्यामध्ये आपण विसंगत पद, वेगळं पद काढणं याच्याशी रिलेटेड होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे आपण व्हिडिओ याच्या आधी टाकले आहेत. जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर एक व्हिडिओ अक्षरमाला वर्णमाला याच्यामध्ये सुद्धा टाकला होता ज्याच्यामध्ये गटाशी जुळणारा पर्याय. ठीक आहे, तर असे 3 व्हिडिओज आहेत आणि हा आपण 4था व्हिडिओ टाकतो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण घटक अभ्यासणार आहोत सहसंबंध किंवा ज्याला आपण समसंबंध असंही म्हणतो. ज्याच्यामध्ये या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आपल्याला काढायचा असतो. असे प्रश्न या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर 2023-24 पर्यंत एकूण 27 प्रश्न जे आलेले आहेत तर ते सगळेच्या सगळे प्रश्न आपण 2016-17 ते 23-24 पर्यंतचे पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता सुरू करूयात. सुरुवातीला इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला सहसंबंध नेमकं काय आहे ते आपण सुरुवातीला पाहूयात. तर या प्रकारच्या प्रश्नांमध्ये 3 अक्षरगट दिलेले असतात. एकूण अक्षरगट किती दिलेले असतात बघा, 3 दिलेले असतात. ज्याच्यामध्ये पहिल्या 2 अक्षरगटामध्ये जो विशिष्ट संबंध आहे तोच संबंध पाळणारा तिसऱ्या व चौथ्या अक्षरगटासाठीचा पर्याय आपल्याला काय करायचा असतो, शोधायचा असतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्या दुसऱ्याचा जो संबंध आहे तोच तिसऱ्या चौथ्याचा असला पाहिजे असा नियम पाळणारा अक्षरगट उत्तर म्हणून निवडायचा असतो. एवढंच आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे, एवढंच आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं. आणि प्रश्न जो असतो त्याच्यामध्ये सूचना कशा प्रकारची असते पहा, तर सूचना अशी असते काय बघा, पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. म्हणजे तिसरा दिलेला असेल आणि चौथा तुम्हाला काय करायचा असेल, शोधायचा असेल. ठीक आहे, आता बघा हा चॅप्टर सुरू होण्यापूर्वी किंवा याच्यावरचे प्रश्न सोडवण्याच्या सुरुवातीला तुम्हाला काय काय माहीत असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजी अक्षरमालिकेतील जे अक्षरं आहेत त्या अक्षरांचे अनुक्रमांक तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ठीक आहे, जे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक मिळणार आहे, ज्याच्यामध्ये अक्षरमालिकेतील अक्षरं जे आहेत त्यांचे अंक पाठ करण्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला दिलेली आहे. त्याचनंतर मूळ संख्यांचं पाठांतर, त्याचबरोबर संयुक्त संख्या ह्या सुद्धा तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. मूळ माहितीत म्हणजे संयुक्त माहिती असणारच आहेत. नंतर वर्गसंख्या असू द्यात किंवा घनसंख्या यांचं सुद्धा पाठांतर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही कसोट्या, विशेषतः 3 आणि 6ची कसोटी, 9ची कसोटी, ठीक आहे, या कसोट्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आता याच्यानंतर आपण थोडंसं पाहूयात लक्षात ठेवायच्या महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे प्रश्न कुठल्या प्रकारावर येऊ शकतात ते आपल्याला ट्राय करायचे. ठीक आहे, तर अक्षरांच्या क्रमांकाच्या आधारित प्रश्नांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे सुद्धा प्रश्न तुम्हाला येतात. म्हणजे याचा अजून पुन्हा संबंध कुठे येतो, तर आपलं काय पाठ असलं पाहिजे, अनुक्रमांक पाठ असले पाहिजे. ठीक आहे, दुसरा आहे अक्षर गटातील फरक समान असणारे प्रश्न. म्हणजे 2 अक्षर गटांमध्ये फरक जो आहे तो सारखा आहे आणि तोच फरक तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला, असे प्रश्न असतात. अक्षर गटातील अनुक्रमांकाची बेरीज मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या असणं आपण चर्चा केलेली आहे. नंतर पुढचा घटक सांगितलाय पहा, अक्षर गटातील अनुक्रमांकाच्या बेरजेला एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जाणे. म्हणजे बेरीज करायची आणि त्या बेरजेला 6 3 असा काहीतरी भाग जात असतो आणि तोच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाशी चौथ्या पदाचा असणारा शोधायचा असतो. उलट क्रमाने एकापाठोपाठ येणारे अक्षरगट, उलट क्रमाने म्हणजे जसं ए असेल तर इकडं कोण असेल, ए इकडं पहिला आहे तर त्याला जोडीला कोण असेल, झेड असेल. ठीक आहे, तसं मग तुम्हाला याचा इकडून जर बघितला डावीकडून तर ह्याचा पहिला क्रमांक आहे आणि याचा उजवीकडून बघितला तर ह्याचा पहिला क्रमांक आहे. ठीक आहे, तर असे प्रश्न सुद्धा तुम्हाला असतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अक्षर जे गट आहेत त्याच्यातले जे अक्षर आहेत त्या अक्षरांचे क्रमांक माहिती असणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या गटातील दोघांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार समान असणारे अक्षर गट सुद्धा तुम्हाला दिलेले असतात. आणि त्याचबरोबर बघा आणखी एक गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या दृष्टीने. ठीक आहे,
तर कधी कधी तुम्हाला असे प्रश्न येतात ना इतके क्लिष्ट की ते आपल्याला लवकर सुटतच नाहीत. तर अशा वेळेला तुम्हाला ह्या अक्षर जी मांडणी आहे की नाही, ही मांडणी मांडता येणं तुम्हाला लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मांडणी कशी केली ते पहा. ए पासून आपण अशा पद्धतीने इकडे गेलो यमकडं आणि पुन्हा खाली उतरून मी इकडून असं आलेलो आहे. इकडे एन मांडलाय का? तर नाही. ठीक आहे. तर हे जी मांडणी आहे ना, ह्या मांडणीवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. मला वाटतं 19-20चा समथिंग पेपर असेल पहा. तर त्याच्यात 3ही प्रश्न अशा मांडणीवर आलेत. मुलं बसली खेळत त्यांचे क्रमांक वगैरे वापरत. पण जर समजा ही मांडणी त्यांना केली असती तर अगदी काही क्षणात काही सेकंदात ते उत्तर काढू शकले असते. म्हणजे पर्याय कसे आलेत समजा, तर असं आलंय BYX म्हणजे अशी रचना BYX. तर इकडून लगे LOP अशा पद्धतीची रचना आहे. म्हणजे इकडून एक सोडला, इकडून एक सोडला, अशा पद्धतीची रचना. इकडून L आणि इकडून हा उलटा L. म्हणजे अशा रचना तुम्हाला आलेल्या दिसतात. त्यामुळे ही सुद्धा रचना तुम्हाला मांडता येणं गरजेचं आहे आणि अवघड नाही. A to M लिहायचं आहे, 13-13चा गट करायचा आहे, 14 खाली होऊन घ्यायचा आहे आणि इकडून अशा पद्धतीने मांडायचं आहे. ठीक आहे. तर याच्यावरती सुद्धा आधारित एक 4-5 प्रश्न तुम्ही या पद्धतीनं सोडू शकताय. असेही प्रश्न आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला क्रमांक पाठ असणं गरजेचं आहे. पुन्हा मी रिपीट करतोय. चला आता बघूया 2023-24 पर्यंत आलेले 2016 पासूनचे सगळे प्रश्न. जे एकूण प्रश्न किती आहेत? 27 प्रश्न आहेत. सुरू करूयात पहिल्या प्रश्नापासून. हा आहे प्रश्न 2016-17चा 4 ते 7 मध्ये प्रश्न आले होते आणि हा चौथा प्रश्न आहे पहा. आता बघा हा प्रश्न काय आहे. ZNला MA घेतलाय. ZNला काय घेतलं बघा, MA घेतलाय. ठीक आहे. ZNला MA तर WPला काय? ठीक आहे, असा प्रश्न आहे. आता Z जो आहे तो 26व्या नंबरला आहे, N जो आहे तो 14व्या नंबरला आहे. ठीक आहे. तसं M जो आहे तो तुमचा 13 नंबरला आहे, A जो आहे तो 1 नंबरला आहे. पण इकडं लक्षात जर घेतलं तुम्ही तर Z हा इकडून डावीकडून 26व्या नंबरला आहे आणि A हा उजवीकडून 26व्या नंबरला आहे. ठीक आहे. Z हा डावीकडून जर मोजला तर 26व्या नंबरला आहे. तसंच N हा इकडून मोजला तर 14व्या नंबरला आहे आणि इकडून जर मोजला N तर तो तुम्हाला N 14व्या नंबरला दिसतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे एक डावीकडून उजवीकडून डावीकडून अशा पद्धतीची रचना तुम्हाला दिसते. तर ह्याचं उत्तर तुम्ही काढू शकता अगदीच म्हणजे काही वेळात तुम्ही काढू शकता. आता WPचा असा नंबर किती आहे बघा. इकडूनचा नंबर आहे 23 आणि Pचा इकडूनचा नंबर आहे 16. मग तुम्हाला काय करायचे, त्याच नंबरवरती इकडून येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की त्यांचे नंबर काढण्यासाठी त्या दोघांची जी बेरीज आहे ना ती 27 आली पाहिजे, याची काळजी घ्यायची. मग 27 बेरीज ज्यांची येते तो नंबर आला म्हणायचं तिथं. ठीक आहे. म्हणजे समजा आता Pचा किती नंबर आहे 16, 27 होण्यासाठी किती कमी पडतंय? 9 कमी पडतंय, 11 कमी पडतंय. मग 11 नंबरला कोण आहे? तर 11 नंबरला आहे K. ठीक आहे. आणि 23 या ठिकाणी म्हणजे किती कमी पडलं? 4 कमी पडलं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 4 म्हणजेच कोण? 4 म्हणजे D. म्हणजे या ठिकाणी D आला पाहिजे. ठीक आहे. तर असा पर्याय तुम्हाला याच्यामध्ये शोधायचा आहे. आणि हेही लक्षात घ्या की हा बघा 26 आहे तर त्याचा नंबर जो आहे तो पुढं घेतलाय. म्हणून मी Wच्या पुढच्या बाजूला कोण घ्यायला W इथं सुरुवातीला आहे तर D आपल्याला पुढं घ्यावा लागेल. आणि P 2 नंबरला आहे तर इकडं त्याचा जो नंबर आहे तो काय घ्यावा लागेल? मागं घ्यावा लागेल. आणि हाच प्रश्न डाव्या उजवा सोडवण्याच्या ऐवजी जर तुम्ही या पद्धतीनं सोडवला तर बघा आता ZN कुठं आहे? ZN तर या ठिकाणी Z घेतला तर त्याला जोडीला कोण घेतलं बघा, इकडचा N घेतलाय. ठीक आहे. तसंच इकडं बघूयात आता MA कसं घेतलंय बघा. ZN घेतला की MA म्हणजे बघा इकडं आपण असं गेलोय आणि इकडं आपण असं आलोय. नंतर घेतलाय त्यांना WP. आता W बघा कुठं आहे? W या ठिकाणी आहे W आणि P इथं आहे. म्हणजे W बघा इकडून 4 नंतर आहे आणि P इकडून किती नंतर आहे? 3 नंतर आहे. ठीक आहे. आता मग इकडून सुद्धा आपल्याला तसंच घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला आधी नंबर कोणते ते फिक्स करा. D तर फिक्स येणार आहे इथला आणि इकडचा हा K येणार आहे. पण घेताना आपल्याला आता हे इकडून घेतलंय ना तर आपल्याला हे इकडून असं घ्यावं लागणार. म्हणून KD हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे. आय होप की हा प्रश्न तुम्हाला सहज समजला असेल. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. 2017चाच प्रश्न आहे. आता बघा AZYB. आता इथं बघा किती सोपं पडतं या पद्धतीनुसार. वेट अ मिनिट. AZYB कसं गेलंय आणि इकडे MNOL बघा MNOL. ठीक आहे. तसंच CXWD बघा. आता CXWD तसंच KPQJ हा असला पाहिजे. म्हणजे KPQJ पर्याय क्रमांक 2. म्हणजे बघा ही रचना तुम्हाला कधी कधी खूप उपयोगी ठरते आणि काही
सेकंदात तुम्हाला उत्तर काढून देते, त्यामुळे ही रचना माहिती असू द्या. पुढचा प्रश्न आहे, SKT ला NFO दिलेला आहे बघा. SKT ला NFO दिला आहे, तर VRL ला काय येईल असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं काय करायचं आहे, आता बघत चला. S किती आहे? 19 आहे. K किती आहे बघा? 11 आहे. आणि T किती आहे? 20 आहे. ठीक आहे, SKT. तसंच इकडे जाऊयात. N बघा किती आहे? 14 आहे. F किती आहे? 6 आहे. आणि O किती आहे? 15 आहे. आता यांचं जर रिलेशन तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या 19 वजा 5 14, तसंच 11 वजा 5 6 आणि 20 वजा 5 म्हणजे किती येते? 15, म्हणजे 5चा फरक आहे. आणि फरक काय आहे बघा? मायनस आहे प्रत्येक वेळेस. ठीक आहे, कमी आलेला आहे. मग V म्हणजे 22, 22मधून 5 गेले, 22मधून 5 गेले किती राहतात? तर उत्तर 17. ठीक आहे, मग 17 म्हणजे कोण? तर Q. म्हणजे Q जो सुरुवातीला आहे तो ऑप्शन तुमचा बरोबर आहे. मग 2 ऑप्शन आहेत, मग Q तर आपण लिहून घेणार. नंतर R आहे 18 नंबरला. 18 वजा 5 म्हणजे 13. 13 म्हणजे M. मग M असणारा पर्याय बघा, दोन्ही आहेत नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा कटतो. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सो QMG शेवटचा तुम्ही चेक करू शकता, म्हणजे 5चा फरक तुम्हाला दिसतोय, -5चा. पुढचा प्रश्न आहे 2017चाच प्रश्न आहे हा. प्रश्न काय म्हणतोय बघा, NMMS. ठीक आहे, NMMS ला OORW आणि पुढे दिलेला आहे HTSE. ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे तो बोर्डानं काय केला होता, नंतर कॅन्सल केला होता, त्यामुळे आपण याच्यावर चर्चा करून उगाचच वेळ घालवायला नको. ठीक आहे, आता जाऊया 2017-18च्या प्रश्नपत्रिकेत. 2017-18ला एकूण 3 प्रश्न आले होते. ठीक आहे, तर प्रश्न पाहूयात. पहिला बघूयात आपण प्रश्न, MITRA त्याला जोडीदार होता BSUJN, तर CLOSE म्हणजे क्लोज आपण ज्याला म्हणतो त्याला काय, असा प्रश्न आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर व्यवस्थित ह्याला पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल बघा की यांचे नंबर जर बघितले तर याच्यात काय झाले बघा बरं. या ठिकाणी A आहे तर इथं B आहे. ठीक आहे, इथं Rचा नंबर 18 आहे तर इथं 19 आहे. म्हणजे काय लक्षात आलं असेल तुमच्या काय झालं आहे ते, इकडून जो शेवटचा आहे तो त्याचा पुढचा जो इकडून पहिला आला पाहिजे. मग E इथं आहे तर पुढं कोण आला पाहिजे? पहिल्यांदा F आला पाहिजे. मग F असणारे पर्याय बघा, हे तर 2 पर्याय 100% कटले. ठीक आहे, आता दुसरं पण सेमच आहे, मग तिसऱ्याचाच विचार करूयात आपण, कारण इथं S आहे. S नंतर कोण येणार आहे? S किती आहे? 19 आहे. मग S नंतरचा पर्याय आपल्याला काय करायचा? शोधायचा, जो कोण आहे? T आहे. मग T दोघाकडं पण आहे. ठीक आहे, सोडून द्या. नंतर T आहे 20 नंबरला. 21 नंबरला कोण असतो तो आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे, पण इथं बघूयात की सेम, कारण तिथं आपल्याला काय दिसतं आहे बघा, T नंतर U हा पर्याय तुम्हाला तिथं दिसतच नाही. मग तिसऱ्याचं काय रिलेशन आहे ते बघूया तिथं. मग तिसरा या ठिकाणी T आहे बघा, तर Tला कोण आहे या ठिकाणी बघा? U. म्हणजे पुढचा आहे का मागचा आहे? पुढचा आहे. मग सॉरी, ओच्या नंतरचा पुढचा. O किती आहे? 15 नंबरला. मग 15च्या नंतर कोण आहे? 16. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा पर्याय काय आहे? बरोबर आहे, FTP. पुढचं तर MD येणारच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकताय. हा झाला 2017-18चा प्रश्न. पुढचा प्रश्न त्याच वर्षाचा बघा, काय आहे? BOLT. बरोबर आहे, आणि त्याला जोडीला आहे DRNW JMKA काय, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता याच्यात आपण बघूयात, नंबर्स टाकून घेऊयात. 2 Bचा नंबर आहे, O आहे 15, नंतर L आहे 12 आणि T आहे 20. तसेच मी आता DRNWचे नंबर टाकून घेतोय. D आहे 4, R आहे 18, N आहे 14 आणि W आहे 23. आता बघा फरक यांच्यामधला, 2 + 2 4, नंतर 15 + 3 18, 12 + 2 14 आणि 20 + 3 23. म्हणजे काय? 2 + 2 + 3 + 2 + 3 असा फरक तुम्हाला दिसतोय. मग आता +2 + 3 म्हणजे काय? तर पहिल्या +2 करायचं पहिल्याला आणि दुसऱ्याला काय करायचं आहे? +3 करायचं. सो JMKA असा पर्याय तुमचा आहे. तर J म्हणजे किती? 10. 10 + 2 कोण होतं? 12. L आला. ठीक आहे, म्हणजे हे 2 पर्याय तर तुमचे कटले लगेचच. नंतर M मध्ये किती पाहिजे? आता 3 पाहिजे, कारण +2 + 3 असा फरक आहे. मग M दिला. M म्हणजे किती? 13. 13 + 3 16. 16 म्हणजे P. आता P असणारा हा पर्याय नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार
आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकताय. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न पहा, 2017-18चाच प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला JEET-KDFS दिला आहे त्याला, तर NEETला काय. तर याच्यामध्ये सुद्धा आपण मांडून घेऊयात. पहिल्यांदा जेचा नंबर आहे 10, ईचा 5 आहे, ईचा 5 आहे आणि टीचा 20 आहे. तसंच KDFSचं मांडून घेऊयात. के म्हणजे 11, डी म्हणजे 4, एफ म्हणजे 6 आणि एस म्हणजे 19. इथं सुद्धा बघा नंबर्स टाकले की तुमच्या लक्षात आलं असेल. 10 अधिक 1 11, पुढं 5 साठी काय केलं आहे वजा 1 4, पुढं अधिक 1 6 आणि वजा 1 म्हणजे +1 -1 अशा पद्धतीचा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, तर आता काय करूयात, NEATचा विचार करूयात. NEAT +1 -1 असा फरक आहे. मग n अधिक 1, n म्हणजे 12, 13 नंबरला कोण आहे, m आहे. ई म्हणजे 5, मग आपल्याला -1 करावं लागेल म्हणजे 4 म्हणजे डी. नंतर एच्या पुढचा घ्यावा लागेल बी आणि टीच्या मागचा म्हणजेच 19 म्हणजेच कोण आहे तर यस आहे. म्हणून MDBS बघा पर्याय दिसतोय का, MDBS पर्याय क्रमांक पहिला हेच तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही काय करू शकताय, सोडवू शकताय. ठीक आहे, माफ करा, पहिला जो आहे तो यमच्या ऐवजी आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे बघा, यांच्या नंतर कोण येतो तर ओ येतो, म्हणजे या ठिकाणी ओ घ्यावा लागणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या, ODBS म्हणजे बघा चूक जर केली तुम्ही तर चुकीचा सुद्धा पर्याय तुम्हाला इथं आहे. म्हणजे कुठलं उत्तर असायला पाहिजे, ODBS हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन झालं, लक्षात घ्या. पुढचा जो घटक आहे तो आहे 2018-19चा. 18-19ला एकूण 3 प्रश्न आले होते. प्रश्न बघूयात सुरुवातीपासून. प्रश्न काय आहेत बघा. तर पहिला आहे KTS. के म्हणजे किती 11, टी म्हणजे 20 आणि एस म्हणजे 19. ठीक आहे, पुढं त्याला JS. आता बघा त्याला कसं आलं, हे 3चा गट आहे पण याला येताना कितीचा गट आलेला आहे, 6चा गट आला आहे. ठीक आहे, गट कसा आला आहे बघा, जे म्हणजे किती 10, एल म्हणजे किती 12, यस म्हणजे किती 19, नंतर यू आला, यू म्हणजे 21, आर किती आहे 18 आणि टी आलाय 20. आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा, इथं 3 आहे आणि इकडं 6 आहे म्हणजे दुपटीच आहे. आणि याच्यात एक गंमत त्यांना काय केले बघा, 11 जो 10 आणि 12च्या मध्ये आहे, 20 जो 19 आणि 20च्या मध्ये आहे आणि 19 जो 18 आणि 20च्या मध्ये आहे. म्हणजे कळतंय का, एक मागचं आणि एक पुढचं अशा पद्धतीचे लेटर्स घेतलेत. आणि प्रश्नात गंमत काय केली पहा, त्यांना काय केलं, तिसरा पर्याय म्हणजे तिसरं जे पद आहे ते आपल्याला स्किप केलेलं आहे, त्यांना ते गाळलं आहे. मग आपल्याला आता काय करावं लागेल, ह्यांचा विचार करून त्यांच्यामधलं पद लिहावं लागणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला दिलं इथं MOLNJL. मग यम आणि ओच्या मध्ये कोण असतं, यमचा नंबर बघा कितवा आहे 13वा, ओचा नंबर कितवा आहे 15वा, मग त्या दोघांच्या मध्ये 14 नंबर म्हणजे कोण यन असणार आहे. ठीक आहे, एलच्या आणि यांच्यामध्ये कोण असणार आहे बघा, 12 आणि 14च्या मध्ये 13 म्हणजे कोण यम असणार आहे. ठीक आहे, नंतर जे आणि एलच्या मध्ये, जे म्हणजे किती आहे तर 10 आहे, एल 12 आहे, 11 नंबरला कोण आहे के, म्हणजे NMK हा जो पर्याय आहे तो तुमचा करेक्ट असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकताय. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. 2018-19चा पुढचा प्रश्न आहे बघा, SPJ XUO आणि THN. तर पहिल्यांदा मांडून घेऊयात. एस म्हणजे 19, पी म्हणजे 16 आणि जे म्हणजे किती आहे तर तो आहे 10. ठीक आहे, तर बघा 9, 16 आणि 10 असं दिलं आहे आणि त्याला जोडीला एक्स म्हणजे किती 24, यू म्हणजे किती 21 आणि ओ म्हणजे किती 15. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला दिलेलं आहे. आता यांच्यामध्ये बघा आधी काय संबंध येतोय का, कारण तो संबंध आपल्याला पुढं शोधायचा. आधी यांच्यातला पाहूयात. तर यांच्यामध्ये फरक जर बघायला गेलात तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं असेल 19 आणि 24मध्ये +5चा फरक आहे म्हणजे +5 आहे. नंतर 16 आणि 21मध्ये सुद्धा +5 आहे पहा. ठीक आहे, +5 आणि 10 आणि 5मध्ये तर आहेच, आपल्या लक्षात येतायच आहे. म्हणजे +5 आपल्याला चालायचं आहे चौथं पद काढण्यासाठी. ठीक आहे, आणि हे जर तिसरं पद काढायचं असतं म्हणजे तिसरं समजा इथं काय केलं असतं, हे दिलं नसतं आणि इथलं दिलं असतं तर -5 करावं लागलं असतं. ठीक आहे, मग THN साठी जाऊयात +5. टी म्हणजे किती 20, 20 म्हणजे 5 प्लस टाकावं लागेल म्हणजे किती झालं 25, 25 म्हणजे वाय. एच म्हणजे 18, 18 अधिक 5 किती होतं 23, 23 म्हणजे डब्ल्यू. आणि एन म्हणजे किती आहे 14, 14 अधिक 5 19, 19 म्हणजे कोण यस. तर YMS बघा पर्याय कुठे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकताय. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. 2018-19चा शेवटचा प्रश्न होता हा. काय होतं बघा, AMK ला HUT, ठीक आहे, तर JDP ला काय, असा प्रश्न होता. प्रश्नात बघा आपण मांडूयात. A म्हणजे 1, M म्हणजे 13 आणि K म्हणजे 11. तसंच H म्हणजे 8, U म्हणजे किती बघा 21 आणि T म्हणजे 20. चला करा विचार, काय आहे बघा यांच्यामध्ये. कुठंतरी सारखेपणा तुम्हाला नक्की निश्चित काही ना काही त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. तर पाहूयात सुरुवातीला याच्यामधला फरक, कारण फरकात आहे. +7 आहे. याच्यामधला फरक बघा तर तुम्हाला +8 सापडतोय. मग पुढचा 9 असेल का बघा. हां येस 9. म्हणजे याचा अर्थ 7, 8, 9 अशा फरकानं येणारं पुढचं पद आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे पहिल्याचा फरक कसा काढणार, +7 ने, दुसऱ्याचा 8 ने आणि तिसऱ्याचा 9 ने. म्हणजे म्हणजेच किती आहे 10 आहे, सॉरी 10, D म्हणजे 4 आणि P म्हणजे 16. तर याच्यामध्ये कितीचा पाहिजे, +7 पाहिजे. +7 म्हणजे 10 अधिक 7 17, 17 म्हणजे कोण Q. नंतर +8 पाहिजे दुसऱ्यामध्ये 8, मग 4 अधिक 8 किती होतात 12, 12 म्हणजे कोण L. आणि 16, 16 अधिक किती पाहिजे 9 म्हणजे 25, म्हणजे QLY हा पर्याय तुमचा बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक पहिला हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न बघा काय आहे. आता हा 19-20चा पेपर सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे तुमचा, AMK ला IFQ तर JKP ला काय. ठीक आहे. आता याच्यात सुद्धा बघूयात, फरकावरच जाऊयात सुरुवातीला. 1, 13 आणि 11. तर IFQ ला काय बघा, I म्हणजे काय 9, K म्हणजे 11 आणि सॉरी IFQ आहे, मी शेवटचा घेतला, F म्हणजे 6 आणि Q म्हणजे किती आहे 17. फरक पहा काय आहे. इथं +8चा फरक आहे, इथं प्लस कितीचा आहे 6चा फरक आहे आणि इथं जो आहे ना तो मायनस फरक आहे. बरोबर आहे. IFQ बरोबर आहे. म्हणजे कितीचा फरक बसणार बघा इथं 6 अधिक 7. बरोबर आहे. म्हणजे बघा इथं 8चा फरक झाला, 1 अधिक 8. बरोबर आहे. आणि पुढं फरक जो आहे तो काय आहे, बदलत जात आहे. म्हणजे पहिल्यामध्ये आहे फरक 8चा, दुसऱ्यामध्ये -7चा. ठीक आहे, कमी झालं आहे. आणि तिसऱ्यामध्ये पुन्हा +6चा आहे. मग हाच फरक तुम्हाला दिसतोय का बघा बरं पुढं आपण मांडून घेऊयात. तर JKP मग J अधिक 8, Jचा नंबर किती आहे, Jचा नंबर आहे तुमचा 10, 10 अधिक 8 किती होतं आहे 18, 18 म्हणजे R असणारे पर्याय आहेत. पुढं -7 करायचं आहे, म्हणजे 13 मधून 7 वजा केल्यावर 6 राहिलं. तसं K म्हणजे 11, 11 मधून 7 गेलं, 11 मधून 7 गेल्यानंतर किती राहतंय तुमचं, तर 4 राहते. बरोबर आहे. 7 आणि 4 11, 4 4 म्हणजे कोण D. मग D असणारा पर्याय आहे का बघा एकदा. इथं तर कटला, हा तर नाहीच आहे. हां या ठिकाणी आहे बघा, म्हणजे हा असण्याची शक्यता आहे. शेवटचा पण बघूयात. शेवटचा +6 करायचं, मग 16 आणि 6 22 होतात, 22 म्हणजे V. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं अगदी करेक्ट असणारं उत्तर असणार आहे. फरक स्थिर आहे यांच्यामध्ये. ही ट्रिक आपण इथं वापरली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न 19-20चाच प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, SPJ HKQ तर MTS ला काय. ठीक आहे. आता यांच्यामध्येही आपण फरक बघूयात काय आहे. ठीक आहे. तर SPJ, S म्हणजे 19, P म्हणजे 16 आणि J म्हणजे किती आहे 10. तोच H म्हणजे 8, K म्हणजे 11 आणि Q म्हणजे 17. पाहूयात फरक काय येतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 19 आणि 8 म्हणजे 11चा फरक आला आहे. ठीक आहे, -11 म्हणूयात. आणि इथं कितीचा आहे -5चा फरक आहे आणि इथं +7चा फरक आहे. म्हणजे बघा -11, -5 आणि +7 असा फरक तुम्हाला इथं दिसतोय. ठीक आहे. तर या पद्धतीनं जर आपण गेलो तर बघा काय होणार आहे. तर या ठिकाणी 8चा फरक, पहिल्यांदा 11चा फरक आहे. मग या ठिकाणी M दिलं, M वजा 11 म्हणजे 13 वजा 11 B येते. मग इथं B येतच नाही आहे कुठं. म्हणजे ही ट्रिक आपल्याला इथं बसणार आहे का, तर 100% नाही. मग आपण बघूयात दुसरी कुठली ट्रिक बसते का, तर आपण विचार करूयात. बघा यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, या दोघांमधला फरक बघा. या दोघांमध्ये इथं फरक आहे -3चा आणि इथं जो फरक आहे तो -6चा. इथं सुद्धा बघा या ठिकाणी कसा फरक आहे, तर तोच फरक आहे, फक्त कसा आहे +3चा आणि इथं बघा बरं +6चा. म्हणजे इकडं मायनस असेल तर इकडं प्लसचा फरक आहे, तोच फरक फक्त -+मध्ये. मग आता MTSचा विचार करूयात. आता M म्हणजे किती आहे 13, T म्हणजे 20 आणि S म्हणजे किती आहे 19. आता फरक पहा, इथं फरक कितीचा आहे
तर इथं फरक आहे तुमचा +7चा, राईट आहे. आणि इकडं -1चा फरक आहे, बरोबर आहे. म्हणजे +7 -1, मग तोच फरक तुम्हाला पुढं बघायचा. पण आता फरक कसा असेल लक्षात घ्या. आता इथं +6 दिला आहे ना, तर तिकडं कसला असेल, -6 असेल. ठीक आहे. मग तुम्हाला असा पर्याय बघायचा आहे की ज्याच्यामध्ये -7 आणि +1चा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे मधलं पद मोठं असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण पर्यायाकडून जाऊयात. तर पर्याय पहिला जर आपण घेतला समजा PNK, तर P म्हणजे किती आहे बघा बरं. P म्हणजे 16, N म्हणजे 14 आणि K म्हणजे 11. तर दोघांमध्ये पहिल्या किती पाहिजे, 7चा फरक. 7चा फरक आहे का, नाही. म्हणजे हा पर्याय तर 100% काय झालाय, कटलाय. दुसरा पर्याय बघूयात आपण. दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला दिलं NGH, NG आणि H. आता G म्हणजे किती आहे बघा, 14. हा G म्हणजे किती आहे, 7 आणि हा N म्हणजे किती आहे, 14. 7चा फरक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आणि फरक आपल्याला -6च पाहिजे, त्यामुळे -6च आहे, लक्षात घ्या. कारण इथं प्लस असेल तिकडं -चा शोधायचा आहे. आणि इकडं GH, मग यांच्यामध्ये बघा 1चा फरक आहे का, पण +1चा पाहिजे. यस आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2च तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. बाकीचे पर्याय तुम्ही चेक करून बघा, तुम्हाला त्याचं उत्तर तेच असल्याचं कन्फर्म होऊन जाईल. पुढचा प्रश्न जो आहे तो त्याच वर्षाचा 19-20चाच प्रश्न आहे. प्रश्न असा आहे बघा, PINK बरोबर RLRP, तर BLUE बरोबर काय. ठीक आहे. आता बघा, Pचा नंबर आहे 16, आयचा नंबर आहे 9, Nचा नंबर आहे 14 आणि Kचा नंबर आहे 11. तसंच 18, 12, Rचा नंबर पुन्हा 18 आणि Pचा नंबर 16. यांच्यात आधी काय रिलेशन आहे का बघूयात. तर यांच्यामध्ये बघा फरक कितीचा आहे. यांच्यामध्ये फरक तुम्हाला दिसतोय 16 आणि 18 म्हणजे +2चा फरक आहे. ठीक आहे. पुढचा जर बघितला तर तुम्हाला फरक कसा दिसतोय बघा, 9 + 3 दिसतंय, 9 + 3 12, 14 + 2 दिसतंय आणि पुन्हा 11 + 5 दिसतंय. ठीक आहे. मग तसा फरक आधी बसतोय का बघूयात. ठीक आहे. कदाचित तसं असू शकतं. म्हणजे +7 +2, बरोबर आहे. पहिला किती, +2, नंतर +3, +2 आणि +5 असा बघा फरक बसतोय का. तो सुरुवातीला आपण मांडून घेऊयात. BLUE, B म्हणजे किती, 2, L म्हणजे 12, U म्हणजे 21 आणि E म्हणजे 5. तर 2 + 2 4, D पर्याय आहे सुरुवातीला, हो सगळ्यांकडे आहे, म्हणजे हा पर्याय असणार आहे. नंतर 12 + किती करायचं बघा, 3, 12 + 3 किती होतात, 15. 15 म्हणजे कोण, तर O, म्हणजे D आणि O तर फिक्स आहे. ठीक आहे. नंतर आपण जाऊयात Rकडं. तर तिसरं पद किती मोठं आहे बघा, +2 आहे. मग R + 2 होतात 20, म्हणजे किती, T, DOT. बघा पर्याय कुठं दिसतोय का तुम्हाला. तर या ठिकाणी काहीतरी कन्फ्युजन आहे, मला वाटतं +2 करायचं. ठीक आहे. तर U + 2 करायचं मित्रांनो. U आहे आपलं, U म्हणजे किती, 21, 21 + 2 किती होतात, 23. म्हणजे आपल्याला 23चा असणारा पर्याय, 23 म्हणजे कोण असला पाहिजे तिथं, तर 23ला W पाहिजे. ठीक आहे. 1 मिनिट, काहीतरी कन्फ्युजन आहे. U आहे 21 नंबरला आणि तुम्हाला तिसरं पद कितीनं वाढवायचं आहे, सॉरी 4नं वाढवायचं मित्रांनो, 4नं. कारण इथं 14 आहे आणि इथं 18 केलेलं आहे, म्हणजे +4चा फरक तुम्हाला या ठिकाणी आणायचा आहे. मग आता U म्हणजे किती आहे, 21 आहे, 21 + 4 किती होतात, 25. म्हणजे तुम्हाला Y आलं पाहिजे तिथं, या ठिकाणी Y. तर बघा Y असणारा पर्याय शेवटचा. म्हणून जो आणि शेवटचं जरी तुम्ही ट्राय केलं, E + किती पाहिजे, 5 पाहिजे. मग E + 5 होतंय 10. 10 म्हणजे कोण, J. म्हणजे बरोबर शेवटचा पर्याय तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. जो प्रश्न आहे त्याच वर्षाचा. ठीक आहे. म्हणजे 19-20चाच प्रश्न आहे हा सुद्धा. प्रश्न असा आहे, NMMS बरोबर IIJQ. ठीक आहे. तर HTSE बरोबर किती, असा प्रश्न आहे. तर आपण सुरुवातीला मांडून घेऊयात. NMMSचं त्या दुसऱ्याबरोबर काय रिलेशन आहे, तर मांडून घेतो आपण. N म्हणजे किती आहे बघा, डायरेक्ट मी मांडतो नंबर त्याचे, 14, M म्हणजे 13, M म्हणजे 13 आणि S म्हणजे 19. तसंच दुसरं I म्हणजे 9, I म्हणजे पुन्हा 9, J म्हणजे 10 आणि Q म्हणजे 17. बघा काय रिलेशन आहे का. जस्ट अ मिनिट. ओके. हां, तर आपण रिलेशन चेक करूयात काय आहे. तर पहिल्या दोघांमधला फरक काढूयात. या ठिकाणचा फरक तुम्हाला दिसतोय -5. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे बघा, -4 असेल. ठीक आहे. कारण 9 4 13. ठीक आहे. पुढं 13 आणि 10 म्हणजे पुन्हा -3चा फरक आहे. आणि या दोघांमध्ये कितीचा फरक आहे बघा बरं,
-2चा फरक आहे. म्हणजे बघा फरक कसा आहे, -5, -4, -3, -2 म्हणजे 5, 4, 3, 2 अशा पद्धतीनं फरक आहे आणि कदाचित हीच ट्रिक असणार आहे, कारण विशिष्ट हे क्रमानं काय आलेलं आहे, फरक आलेला आहे. मग आपण विचार करूयात HTSEचा. HTSE आता पहिल्यांदा फरक कसा पाहिजे म्हणून सांगितले पहा त्यांना. पहिला फरक -5चा, मग H आहे तुमचा 8 नंबरला. 8मधून किती गेले, 5 गेले म्हणजे किती, 3 म्हणजे C आहे. म्हणजे हे 2 पर्याय तर काय झाले, बिनधास्त कटले. C आलं. दुसरा फरक कितीचा पाहिजे, 4चा. म्हणजे या ठिकाणी बघा T आहे, म्हणजे T 20 तर 16 म्हणजे कोण, P, CP. या ठिकाणचा हा पर्याय कटला, म्हणजे हाच पर्याय 100% येणार आहे. ठीक आहे. जरी समजा पुढचा चेक केला तुम्ही, यस आणि कितीचा फरक पाहिजे पुढचा, 3चा. मग यसमधून 19मधून 3 गेले 16 म्हणजे P येणारच आहे. बघा आहे P. आणि शेवटी E आहे. Eमधून किती 2 कमी करा म्हणजे कोण येणार आहे, पुन्हा एकदा तुम्हाला C आलेच दिसते. म्हणून CPPC हा तुमचा बरोबर असणारा पर्याय असणार आहे. आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नपत्रिका. आता ही प्रश्नपत्रिका बोललो होतो बा मी सुरुवातीला, 20-21ची प्रश्नपत्रिका आहे आणि सगळीकडे या ट्रिकनं जर सोडवलं तर अगदी काही सेकंदात तुमचे हे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकले असते. जर समजा तुम्ही आता जर सोडवायला गेलात आपल्या रेग्युलर ट्रिकनं, तर रेग्युलर ट्रिकनं तर त्याला वेळ लागणारच आहे. परंतु जर या पद्धतीनेच जर श्रेणी तुम्ही मांडली ना तर पटकन जाते. फक्त हे लक्षात कसं यायला पाहिजे, अरे AYC कसं रिलेशन आले बघा इथं, बघा किती सोपं जातं. AYC ला MOK दिला बघा, MOK. ठीक आहे. तसंच म्हणजे जसं आपण मनोरे बघतो ना त्या पद्धतीनं आहे थोडंफार. ठीक आहे. आता दुसरं बघा कसं आलं तर DVF कुठं आहे बघा, DVF. मग बघा इकडून कितव्या नंबरचा आहे, 4थ्या नंबरचा. मग इकडून पण 4थ्या बघायचा, J. ठीक आहे. मग पुढं कसं जाणार आपण, आता इकडून असं आलो ना तर इकडून JRH कुठला असला पाहिजे पर्याय, JRH पर्याय क्रमांक 4. किती पटकन होते पहा. ठीक आहे. आणि जर आपण रेग्युलर मेथडनं सोडवायला गेलो याला, ठीक आहे, आता हे झालं असं, पण रेग्युलर मेथडनं सोडवायला गेलो तर आपण सोडवणार कसं बघा, याच्यात वेळ थोडासा जास्त जातो. जसं की Aचा नंबर आहे कितवा, तर Aचा नंबर आहे पहिला. Yचा नंबर कितवा आहे बघा, Yचा नंबर 25वा आणि Cचा नंबर कितवा आहे, 3रा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागते, ह्याचा मग इकडूनचा नंबर कितवा आहे याचा, 26वा. इकडूनचा नंबर कितवा आहे याचा, तर 3 म्हणजे कोण असणार आहे या ठिकाणी बघा, 24 असणार आहे. 24 म्हणजे कोण, X, म्हणजे आपण 24 पकडूया त्याचा नंबर. ठीक आहे. C आणि मग पुन्हा ह्या दोघांची काय केले, ह्या दोघांच्या मधला नंबर आहे. असं ट्रिक लावावी लागते. मग ह्याच्यात खूप वेळ जातो. मग असं दिसलं ना की A इकडचा घेतला आणि खालच्या रोमधलाच Y आला आहे, त्यावेळेस बिनधास्त अशी ट्रिक वापरा. पुढचा हे तिन्ही प्रश्न ह्या वर्षी आलेले या पद्धतीनं सोडवले गेले होते. सोडवले गेले तर सोपे झाले असते असं मला म्हणायचं आहे. AYBZ बघा आता, AYBZ. ठीक आहे. AYBZ. आता इकडे बघा तेच कसं आलं, MOLN. MOLN बघा सेम झालं आहे, आरशातली प्रतिमा जसं म्हणतो ना आपण तसं. नंतर EUFV बघा, याला आता कसं आलं आहे, EUFV. या ठिकाणी बघा EUFV बघा सेम तसंच होणार आहे. आता इकडून किती आहे बघा, 1 2 3 4 आणि 5वा. मग 1 2 3 4 आणि 5वा. मग ह्याला कसं असलं पाहिजे, या ठिकाणी ISHR झाली का सेम फिगर बघा. ठीक आहे. म्हणजे ISHR हा पर्याय तुमचा बरोबर असणार आहे. ISHR पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे. त्यामुळे ही ट्रिक लक्षात घ्या, उपयोगी पडणार आहे. पुढचा प्रश्न याच पद्धतीने सोडूयात. पुढचा प्रश्न आहे बघा, DWVU. DWVU बघा, DWVU L झाला एक प्रकारे. ठीक आहे. JQRS बघा, इकडं 2 आहेत, इकडं 2 घेतले. ठीक आहे. तसंच BYXW बघूयात आता, BYXW. सो BYXW लगेच इकडं हा दुसऱ्या क्रमांकावर आहे ना, 2 वरून यायचं, LOPQ 100% LOPQ असणार, LOPQ पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यामुळे ही ट्रिक मित्रांनो नक्की लक्षात ठेवा, गरजेला पडणार आहे. पुढची जी प्रश्नपत्रिका आहे 2021-22ची, त्याच्यामध्ये आपण जातोय आता. पहा प्रश्न कसे आहेत. तर पहिल्यांदा दिलेलं KNM ला RF कोणाचं रिलेशन दिले बघा, Vचं. ठीक आहे. तर बघूयात फरक काय आहे. पहिल्यांदा आपण मांडून घेऊयात. K म्हणजे 11, N म्हणजे 14, M म्हणजे 13. तसंच R 18, 6 आणि काय आहे V म्हणजे किती, 22. चला फरक बघा, इथं कितीचा आहे, +7चा आहे. इथं कितीचा आहे, -8चा आहे. आणि इथं बघा पुन्हा कितीचा आहे, +9चा आहे. म्हणजे कळलं असेल 7 8 9
असं आलं आहे. फक्त हे 8 जे आहे ना, दुसरं पद मायनस नाही, पहिलं आणि तिसरं पद प्लसनं काढायचं. ठीक आहे, म्हणजे +7 पहिल्यांदा असलं पाहिजे, दुसऱ्यांदा -8 असलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा SVC, यस म्हणजे काय 19, व्ही म्हणजे 22 आणि सी म्हणजे 3. तर पहिलं +7 करा. 19 + 7 किती होतात 26. 26 म्हणजे कोण झेड. ठीक आहे, 26 म्हणजे कोण असणार आहे झेड असणार आहे. नंतर पुढचं बघूयात आपण. त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला कितीचा पाहिजे -8चा पाहिजे. 22मधून 8 गेले किती राहतात 14. 14 म्हणजे कोण 14 म्हणजे यन. बघा एकच पर्याय आहे झेड येईल या ठिकाणी, बाकी कुठं झेड नाहीच आहे सुरुवातीला. ठीक आहे, आणि शेवटचंही चेक करून घेऊयात आपण. 13 + 9 केलं की 22 येतं. मग सी +9 म्हणजे 13 + 9 केलं की 12. 12 म्हणजे कोण एल, म्हणजे झेड एन एल हा फायनली करेक्ट पर्याय असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. त्याच वर्षातला PUNE बघा काय आहे PUNE. आपण डायरेक्ट नंबर लिहूयात. 16, U म्हणजे 21, N म्हणजे 14 आणि E म्हणजे 5. ठीक आहे, अशा पद्धतीचे पर्याय तुम्हाला दिलेले. आणि त्याला जोडीला कोण आहे KFMV. के म्हणजे कोण 11, एफ म्हणजे कोण 6, बरोबर आहे. सॉरी KF, हा एफ म्हणजे 6, एम म्हणजे 13 आणि व्ही म्हणजे पुन्हा 22. आता पर्याय पाहू व्यवस्थित बघा, तुमच्या लक्षात येईल काय ट्रिक आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बघा पहिला नंबर आहे 16. 16 आणि 11 म्हणजे कितीचा फरक आहे -5चा आहे. ठीक आहे, पुढचा जर फरक बघितला ना आपण तर 21 आणि कितीमध्ये बघावं लागेल आपल्याला एफमध्ये, म्हणजे कितीचा फरक येतो बघा. दोघांमधला फरक जर बघितला तर तुमच्या लक्षात आलं असेल, इथं जर समजा आपण 16 - 5 केलं तर 11 येते. मग इथं जर समजा N - 5 जर आपण केलं, लक्षात घ्या N किती नंबरला आहे तर N आहे 14 नंबरला. 14 - 5 किती होतं आहे 14 - 5 होतं आहे तुमचं 9. 9 म्हणजे काय आय पाहिजे, पण सगळ्या पर्यायामध्ये तुम्हाला M दिसते, म्हणजे आपण जी वापरतोय ती ट्रिक 100% इथं वापरली जाणार नाही. मग आपण विचार करा की L म्हणजे हा 16 आहे आणि हा 11 आहे. हे डावीकडून आणि उजवीकडूनचे नंबर आहेत बघा पीचे. पी जर तुम्ही मोजला ना डावीकडून तर तुमचा 16 नंबरला आहे, पण तोच के जो आहे तो इकडून, म्हणजे तो जरी 11 नंबरला असला तरी पी इकडून काय आहे, म्हणजे ते एकमेकात परस्परांचे नंबर आहेत, फक्त डावी उजवी असे आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं जर 16 असेल तर इकडे किती आले 11 आले. मग इथं लक्षात घ्या यांचा नंबर किती आहे मित्रांनो, यांचा नंबर आहे 14. आणि मी तुम्हाला सांगितलं डावा उजवा नंबर काढायचा असेल ना तर लक्षात ठेवायचं की जर समजा तुम्हाला सपोज यांचा नंबर काढायचा आहे तर सोपं आहे. डावीकडून काढताना तो 14 असणार आहे हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. आणि उजवीकडून काढताना काय करायचं, त्याच्यामध्ये किती टाकल्यावर 27 होईल 13 टाकल्यावर, म्हणजे यांचा डावीकडूनचा नंबर आहे 14 आणि उजवीकडूनचा नंबर आहे 13. आणि तेच इथे केले बघा. ठीक आहे, तीच गोष्ट इथं वापरली. मग आपल्याला आता काय बघायचं आहे बघा बरं, आपल्याला बघायचं आहे N या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे जो डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे 14व्या क्रमांकावर आहे. मग तोच आपल्याला उजवीकडून बघायचा आहे, तर उजवीकडून तो 13व्या क्रमांकावर येणार आहे. म्हणजे 13 नंबरला कोण असतं यम असतं, म्हणजे यम तर सुरुवातीला येतं हे कन्फर्म झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आयचा विचार करा. आयचा इकडूनचा नंबर किती आहे 9 आहे, जिकडं यू इथं आहे तर इकडं बघा एफ आहे. ठीक आहे, मग आयचा नंबर जर आपण इकडून बघितला तर 9 आहे. मग तिकडून किती वाचला पाहिजे, किती अधिक 9 बरोबर 27 होणार आहे. तो 18 अधिक 9 बरोबर 27. मग 18 म्हणजे कोण आर असणार आहे. ठीक आहे, मग आर आहे म्हणजे 13 म्हणजे कोण झाला यम झाला, पुढचा आर येतोय. ठीक आहे, मग या ठिकाणी 18 म्हणतो मी इथं. पुढचा नंबर बघा पुढचा आर दिलेला आहे. आर आपला नंबर आहे 18वा. ठीक आहे, 18मध्ये किती टाकलं की 27 होतं आहे 9 टाकल्यावर. मग 9 म्हणजे कोण तर 9 म्हणजे आय. तर MRI बघा पर्याय तुम्हाला कुठं दिसतोय का MRI. आणि हा शेवटचा 100% झेड. एचा नंबर आपल्याला माहिती आहे आयकडून झेड आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा तुमचा करेक्ट आहे. म्हणजे इथं काय ट्रिक बसली तर डावी बाजू आणि उजवी बाजू अशी ट्रिक बसते. पुढचा प्रश्न बघूया आपण 10वा प्रश्न याच्यातला आलेला आहे बघा 2021-22 मधला. ठीक आहे, तर प्रश्न आहे EPKT ला JSPW. ठीक आहे, तर E म्हणजे 5, P म्हणजे 16, K म्हणजे 11, T म्हणजे 20. ठीक आहे, पुढं तुम्हाला काय दिलं त्याला जोडीला बघा JSPW. मग JSPW म्हणजे काय, J म्हणजे किती 10, J म्हणजे 10, नंतर S म्हणजे कोण 19, P म्हणजे 16 आणि W म्हणजे 23. बघा काय संबंध येतोय का, लक्षात आलं असेल आय होप. ठीक आहे, यांच्यामधला फरक मला वाटतं जरासा स्थिर असण्याची शक्यता आहे. आपण फरक मांडून घेऊयात. काय आहे बघा 5 आणि ह्या दोघांमध्ये +5चा फरक आहे. या दोघांमध्ये बघा +3चा फरक आहे.
या दोघांमध्ये बघा +5चा फरक आहे आणि पुन्हा +3चा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे +5 +3 +5 +3. आय होप की हा प्रश्न तुम्ही सोडवाल मित्रांनो. ठीक आहे, चला उडूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे त्याच प्रश्नपत्रिकेतला 11वा प्रश्न. DGP तुम्हाला दिलेला आहे. DGPला MNV आणि MKD असं रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्येही आपल्याला बघा नंबर बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीनं तुम्हाला हे सोडवता येणार आहे. तर DGP दिलेलं आहे तुम्हाला. डीचा नंबर आहे 4, जीचा आहे 7, पीचा आहे 16. MNV एम किती आहे बघा 13, एन आहे 14 आणि पुढं तुम्हाला दिलेलं आहे फी म्हणजे 22. ठीक आहे, यांचाही फरक काढा, उत्तर काढा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, उत्तर सोडवू शकाल तुम्ही. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे प्रश्नपत्रिकेतला 2022-23च्या प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न. म्हणजे 30, 31, 32 असे 3 प्रश्न आले होते, त्यातला हा पहिला प्रश्न कसा आहे बघा. सॉरी, यम म्हणजे किती आहे, यम म्हणजे 13, यू म्हणजे 21 आणि आय म्हणजे 9. तसं यल बघा किती आहे 12, टी म्हणजे 20 आणि एच म्हणजे 8. आय होप की हा फरक हे तुमच्या लगेच लक्षात आला असेल. -1चा फरक आहे. कितीचा फरक आहे, -1चा. मग तुम्हाला फक्त याच्या मागची पदं घ्यायची आहेत. डीच्या आधी येतो सी, ईच्या आधी येतो एफ, आयच्या आधी येतो एच. CFH म्हणजे पर्याय क्रमांक बघा तुमचा, सॉरी नाहीच आहे हा, ईच्या आधी कोण येतोय, डी येतो. या ठिकाणी आपलं चुकतंय, या ठिकाणी डी पाहिजे. CDH हा पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. त्याच प्रश्नपत्रिकेतला म्हणजे कोणत्या 22-23च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे पहा. DAMला AXJ दिला आहे. ठीक आहे, DAMला काय दिलं, AXJ. इथं सुद्धा बघा फरक स्थिर दिसतोय माझ्या माहितीच तो. ठीक आहे, कारण डी म्हणजे 4, ए म्हणजे 1 आणि एम म्हणजे 13. तसंच ए म्हणजे किती 1, डी म्हणजे एक्स म्हणजे किती आहे, एक्स लक्षात घ्या. एक्स किती आहे, तर एक्स तुमचा आहे 24 आणि पुढं जे म्हणजे किती दिलं आहे तुम्हाला, जे तुमचा 10 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचा तुमचा फरक आहे. तर इथं बघा बरं काय झालेलं आहे. तर या ठिकाणी पहिला जो आहे तो -3चा फरक दिसतोय. दुसऱ्यामध्ये बघा फरक कितीचा दिसतोय, ह्याच्यात फरक जरा जास्त आहे. पुन्हा इथं -3चा फरक दिसतोय. इथं फरक बघा कितीचा आहे, +23चा असं म्हणेल मी. बरोबर आहे. तर आता बघा मांडणी करताना काय करावं लागेल तुम्हाला. तर इथं आपण मांडूयात. समजा हा यस, म्हणजे या ठिकाणी बघा काय झालंय, तर मधला जो आहे ना, मधले जे 2 अक्षर आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा 3चा फरक आहे. थोडा विचार करा तुम्ही मित्रांनो. कसं माहिती आहे, कारण या ठिकाणी ये आहे. ठीक आहे, येचा आपण जर समजा आपण उजवीकडूनचा विचार घेतला, उजवीकडूनचा नंबर जर असेल तर त्याचा किती आहे 26 आहे. ठीक आहे, तर तसा जर विचार केला की नाही तर तुम्हाला उत्तराकडे जाता येईल बघा. ठीक आहे, तसा जर विचार केला तर आपल्याला उत्तर त्यांच्यातला जो फरक आहे ना तो काय होतोय, स्थिर असताना दिसतोय. मग इथं आपल्याला -3चा कंटिन्यू फरक असल्याचं लक्षात येतं आहे. ठीक आहे, ओके, माफ करा. या ठिकाणी काय होणार आहे पहा, हा जो नंबर आहे ना, एचा नंबर, 1 मिनिट आपल्याला कसं उत्तर काढता येतं ते सांगतो. तर एचा नंबर जो आहे ना पुन्हा तुम्ही 27 मांडू शकता बघा. ठीक आहे, म्हणजे कसं A to Z पुन्हा आपण काय, A to Z कितीला आलं 26ला आलं, मग पुन्हा ए 27ला येणार आहे. म्हणून 27 इथं झालं. म्हणजे 1 जो मांडतोय ना, 1च्या ऐवजी मी काय म्हणतोय 27 आणि 27 वजा बघा 3 केलं काय होतंय 24 येते. म्हणजे आपण ती जी अक्षरमाला आहे ती अखंडपणे पुढे जर चालवली तर एचा पुन्हा 27, बीचा पुन्हा 28, सीचा पुन्हा 29 अशा पद्धतीनं पुढं चला. ठीक आहे, मग बघा फरक कितीचा पडतोय, 3चा फरक येतोय. म्हणजे सगळ्यांकडे कसं आहे मायनसच फरक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आपण मांडूयात आता मायनस फरक सगळ्यांचा. तर एनचा नंबर किती आहे बघा, एनचा नंबर आहे तुमचा 14. 14 वजा 3 होत आहे 11. 11 म्हणजे के. पर्याय बघा पहिलाच पर्याय दिसतोय. ठीक आहे, दुसरी गोष्ट बघूयात आता आपण. पुन्हा वजा 3चा फरक अजून घेतला तर यू मधून 3 गेले म्हणजे 18. 18 म्हणजे कोण, आर. ठीक आहे, आणि पुन्हा 18 मधून 3 गेले म्हणजे 15. 15 म्हणजे कोण, ओ. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी KRO पर्याय क्रमांक पहिला हेच तुमचं कन्फर्म उत्तर असणार आहे. पुढे वळूयात. 22-23चा पुढचा प्रश्न काय होता बघा. DRACला JXGI तर TSOPला पुढं काय येणार आहे असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सुद्धा फरक तुम्ही चेक करा मित्रांनो. 6, 18, 1 आणि 3 आणि तेच खाली कसं आले बघा 10. बरोबर आहे. एक्स म्हणजे किती आहे, तर एक्स म्हणजे आहे 24. पुढचं जी म्हणजे किती आहे 7
आणि आय म्हणजे किती आहे 9. सगळ्यांना लक्षात आलं असेल की +6चा फरक आहे. आय होप की तुम्ही त्याचं उत्तर काढाल. +6 करा फक्त या पर्यायामध्ये, तुमच्या लक्षात येईल. आता T+6 तर काय येणार आहे 26 म्हणजे झेड सुरुवातीला असणारा पर्याय, हा पर्याय तुमचा कटतोय. ठीक आहे, तुम्ही सगळे त्याचं उत्तर शोधू शकाल. पुढचा प्रश्न आहे 2023-24 म्हणजे गतवर्षीची गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका, ज्याची सुरुवातच या पाठानं झाली होती. 1, 2, 3 हे 3 प्रश्न या घटकावरती आलेले होते. आता बघा प्रश्न काय आहे, BEG. किती सोपा प्रश्न आला होता पहा. B म्हणजे 2, E म्हणजे 5, G म्हणजे 7. ठीक आहे, तसंच इथं आलं होतं A म्हणजे किती लक्षात घ्या. A म्हणजे 1, D म्हणजे 4 आणि F म्हणजे 6. लक्षात आलं असेल -1चा फरक आहे. ठीक आहे, तर -1नं तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. मग इथं PSV आहे, तर P म्हणजे 16 म्हणजे 15 नंबरला कोण असतं, 15 नंबरला O असतं. हे 2 पर्याय तर कटले O. नंतर यशच्या आधी कोण येतं, यशच्या आधी म्हणजे कोण 19 म्हणजे 18 म्हणजे R म्हणजे पर्याय हा पुन्हा कटला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकाल. पुढचा प्रश्न दुसरा होता याच प्रश्नपत्रिकेतला, NOTला MLO आला होता, तर CUPला काय. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करा, ह्यांचे नंबर्स आपण मांडून घेऊयात. N म्हणजे किती 14, O म्हणजे 15, T म्हणजे 20. तसंच MLO, M म्हणजे 13, L म्हणजे 12 आणि O म्हणजे 15. फरक बघा, या ठिकाणी -1चा आहे, या ठिकाणी -3चा आहे, या ठिकाणी -5चा आहे. म्हणजे 1, 3, 5चा फरक तुम्हाला दिसतोय. विषम संख्यांचा फरक तुम्हाला पाहू शकताय. मग C मायनस किती 1 म्हणजे कोण, B येणार आहे. U मायनस किती 3, U म्हणजे किती आहे 21, 21मधून 3 गेले म्हणजे 18 म्हणजे R. आणि P मधून 5 गेले म्हणजे पुन्हा 11 म्हणजे 11 म्हणजे कोण, तर K येणार आहे तुमचं. सो BRK पर्याय क्रमांक पहिला हेच तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात शेवटचा प्रश्न. तर शेवटचा प्रश्न असा होता, MLIFला HGDA तर KLIMला काय. आता M म्हणजे 13, L म्हणजे 12, I म्हणजे 9, F म्हणजे 6. त्याला जोडीलं होतं 8, 7, 4 आणि 1. बघा फरक लक्षात आला असेल. 8 आणि 5 13 म्हणजे -5. इथं सुद्धा -5, इथं सुद्धा -5 आणि शेवटी सुद्धा -5. -5चा फरक आहे. आय होप की तुम्ही याचं उत्तर काढाल आणि मला कमेंटमध्ये नक्की उत्तर द्याल. यातले मी मला वाटतं 4-5 प्रश्न सोडले तुमच्यासाठी. तुम्ही ते सोडवा, कमेंटमध्ये मला त्याचं उत्तर सांगा तुमच्या नावासहित. ठीक आहे, आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आणि असेच खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी, इतिहास असेल त्याचबरोबर बुद्धिमत्ता, गणित हे विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.